किंवा हा पेपर माझा बॅकलॉग लागला तर याचा रिस्पॉन्सिबल आम्ही कुणाला ठरवायचं. ठीक आहे, याच्यामध्ये स्टुडंटची काही चुकी नाहीये. याच्यामध्ये आम्ही एक्झाम फॉर्म वेळेवरती भरतोय, एक्झाम फीज वेळेवरती भरतोय, म्हटल्यानंतर सुद्धा जर आम्हाला एक्झाम देता येत नाहीये आणि आमचे पेपर जर बॅक राहत आहेत तर आम्ही करायचं काय? भविष्य काय आहे आमचं? LLB सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे मी, आणि मी सेकंड अटेम्प्ट देणार नाही या पेपरचा. मला आजच माझ्या पेपरचा निकाल हवाय. मी मार्कशीट वरती फेल हे अपेक्षितच नाहीये मला माझ्या मार्कशीट वरती. ठीक आहे, थँक्यू. तर सुद्धा जर आम्हाला एक्झाम देता येत नाहीये आणि आमचे पेपर जर बॅक राहत आहेत तर आम्ही करायचं काय? भविष्य काय आहे आमचं? LLB सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे मी, आणि LLB सेकंड इयर थर्ड सेमिस्टरसाठी पेपर द्यायला आलेली. मी 8 नोव्हेंबरला मागच्या माझा एक्झाम फॉर्म भरलेला, बट या कॉलेजनी माझा एक्झाम फीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला किंवा हॉल तिकीटचा वॉट एव्हर प्रॉब्लेम झालाय, तर त्याच्यामुळे मला आज पेपर द्यायला मिळत नाहीये. मला चालू पेपरमधून या लोकांनी म्हणजे उठवून दिलं की तुम्ही पेपर द्यायला म्हणजे तुम्ही नाही देऊ शकत पेपर, कारण माझ्याकडे सीट नंबर नाहीये, कारण माझं हॉल तिकीट आलेलं नाहीये. याच्यामध्ये पूर्ण चुकी माझ्या कॉलेजची, माझ्या युनिव्हर्सिटी प्रशासनची आहे. आणि जर आता माझ्या ह्या पेपरचे नुकसान झालं किंवा हा पेपर माझा बॅकलॉग लागला तर याचा रिस्पॉन्सिबल आम्ही कुणाला ठरवायचं. ठीक आहे, याच्यामध्ये स्टुडंटची काही चुकी नाहीये. याच्यामध्ये आम्ही एक्झाम फॉर्म वेळेवरती भरतोय, एक्झाम फीज वेळेवरती भरतोय, म्हटल्यानंतर सुद्धा जर आम्हाला एक्झाम देता येत नाहीये आणि आमचे पेपर जर बॅक राहत आहेत तर आम्ही करायचं काय? भविष्य काय आहे आमचं? LLB सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे मी, आणि मी सेकंड अटेम्प्ट देणार नाही या पेपरचा. मला आजच माझ्या पेपरचा निकाल हवाय. मी मार्कशीट वरती फेल हे अपेक्षितच नाहीये मला माझ्या मार्कशीट वरती. ठीक आहे, थँक्यू. हो, नक्कीच कुलगुरूंना तर मी अवश्य भेटणार आहे, आणि त्यांना आणि खूप वारंवार कंप्लेंट्स टाकूनही हे लोक काहीच ऍक्शन घेत नाही, म्हटल्यावर त्यांना लेकरांचं भविष्य काय वाटतंय? म्हणजे काय, आम्ही बाहेरगावरून इथे येतोय, एक्झाम देतोय, आणि आम्ही जर तुमच्याकडे आमच्या कंप्लेंट्स घेऊन येतो तर तुम्हाला त्याच्यावरती काही दखल घेतली पाहिजे ना. तुम्ही लेकरांना म्हणते तुम्ही नेक्स्ट सेमिस्टरला अटेम्प्ट करा, ते तर नेक्स्ट सेमिस्टरला अटेम्प्ट करा, तुमचं हॉल तिकीट आलेलं नाहीये. काय म्हणजे आमची काय चुकी आहे यामध्ये? आम्हाला दाखवावी. आमच्या चुकीमुळे जर आमचे पेपर बॅक राहत आहे तर आम्ही ते एक्सेप्ट करतोय, पण आमच्या चुकीमुळे आमचा पेपर बॅक नाही राहत, तुमच्या चुकीमुळे राहत, तर याला जिम्मेदार कोण? मी पुरेपूर प्रयत्न केला की मी एक्झाम द्यावी. इथल्या पिंगळे सर जे आहेत, जे आता माझ्या एक्झामिनरला आले, ते बोलले की मी पुरेपूर प्रयत्न करतो, पण युनिव्हर्सिटी मधून मला सांगण्यात येतं की तुमची एक्झाम फी समोर रजिस्टर्ड झालेली नाहीये, तर तुम्ही पेनार नंबर वरती बसून एक्झाम देऊ शकत नाही. इव्हन मी माझा अर्धा पेपर लिहून झाला होता. विद्यार्थी संघटनेचा काही तुम्हाला सपोर्ट भेटला? नक्कीच मला ABVP कडून भरपूर महाले सरांचा, मॅडमचा भरपूर कालपासून सपोर्ट मिळतोय, आणि त्याच्याचमुळे माझा आज इन्व्हाइट म्हणून टाकलेला आहे यांनी 16 तारखेला, 16 डिसेंबरला. 8 नोव्हेंबरला मी फॉर्म भरलेला आहे आणि काल माझा फॉर्म समोर पाठवलेला आहे. पल्लवी विलास आठवले. मॅडम, तुमच्या संघटनेने जे मदत केलेली आहे चांगल्या पद्धतीने मदत केली, पण आता जे घडलंय विद्यार्थ्यांसोबत, पुढे काय तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे अशा शिक्षकांवर काय अपेक्षा? याविषयी आम्ही नक्कीच कुलगुरूंना वगैरे जाऊन भेट देऊ, त्याविषयी बोलू, आणि असं का रोखलं जातं याविषयी आम्ही त्यांना प्रश्न विचारू. बरेच विद्यार्थी आता येऊन गेल्या, काही विद्यार्थ्यांनी 100च्या आसपास विद्यार्थ्यांनी परीक्षामधून बाहेर काढण्यात आलं, तुम्ही उशीर आले, पण या विद्यार्थ्यांना छळ होत आहे त्या छळापासून रोखण्यासाठी आपली संघटना काय करते? यांना फुल्ली सपोर्ट वगैरे केला जातो. जेही विद्यार्थ्यांच्या अडचणी वगैरे असतील त्याविषयी आपण पूर्ण विद्यार्थ्यांना सपोर्ट केला जातो. आता याविषयी आपण विद्यापीठात जाऊन याविषयी कुलगुरूंना वगैरे बोलू. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून यावेळेस आता कालच आंदोलन केलेलं आहे, आणि त्यानंतर BBA BCS च्या विद्यार्थ्यांना त्यांचं हॉल तिकीट मिळालं आहे, आणि विधीचेही काही विषयांचे जे हॉल तिकीट होते ते काल आंदोलनानंतर मिळाले आहे. याआधी पण वारंवारपणे परीक्षा भवनाच्या बाहेर विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले, निवेदनं दिलेले आहेत, तरी पण ही गोष्ट वारंवार दर सेमिस्टर एक्झाम मध्ये आढळते. म्हणजे विद्यापीठ प्रशासनाची काहीच
कारवाई केलेली यात दिसत नाही किंवा काही बदल केला विद्यापीठ प्रशासनाने यात काहीच दिसत नाही. म्हणजे वारंवारपणे सेम प्रॉब्लेम आढळून येतो. विद्यार्थी ॲग्रेशन मध्ये येतो, परीक्षा भवनासमोर आंदोलनं होतात तेव्हा विद्यापीठ प्रशासन जागं होतं आणि त्याच नंतर हॉल तिकीट अवेलेबल होतं. म्हणजे ऍक्च्युली लिगली विद्यार्थ्यांना 8 दिवसापूर्वी हॉल तिकीट मिळायला हवं. विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन त्यांचं परीक्षा केंद्र कोणतं आहे ते बघायला हवं आणि त्यानंतर परीक्षेला यायला हवं. हे अशा पद्धतीने म्हणजे विद्यार्थ्यांना ऐनवेळी हॉल तिकीट किंवा PNR वर यापूर्वी तर असंही झालेलं आहे की विद्यार्थ्यांना हातावर PNR नंबर देऊन त्यांना परीक्षेला बसायला लावलेला आहे. आता तर म्हणजे कहरच झालंय की विद्यार्थ्यांना चालू परीक्षेतून बाहेर काढलंय. ते विद्यापीठ प्रशासनाला वाटलं पाहिजे की आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करतोय की विद्यार्थ्यांचं नुकसान करायला बसलोय. म्हणजे तिथून कॉल येतोय या प्रशासनाला की आम्ही PNR वर विद्यार्थ्यांना बसू देणार नाही. म्हणजे विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी त्यांना PNR वर तरी किमान बसू द्या अशी आम्ही विनंती केली होती काल. ते काही टेक्निकल इश्यूज असल्यामुळे त्यांना हॉल तिकीट जनरेट करता येत नव्हते, पण आज तर कहरच केला की PNR वर बसूच द्यायचं नाही आणि सरळ बाहेर काढलंय विद्यार्थिनीला. तर हे निंदनीय आहे. विद्यापीठ प्रशासनाचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि हे पुन्हा एकदा जर झालं तर हे विद्यापीठ प्रशासनाला हे माझं आव्हान असेल किंवा चेतावणी असेल की हे जर पुन्हा घडलं तर हे मोठ्या प्रमाणात सर्व विद्यार्थ्यांना उतरून परीक्षा भवनासमोर कुलगुरूंच्या कॅबिन समोर आंदोलन केलं जाईल. धन्यवाद. चिन्मय महाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महानगर. BSc चे पेपर आहेत. आज BSc ना BCSचा पेपर होता आपलं फर्स्ट इयरचा. MKCLना अटेंडन्स न टाकल्यामुळे आम्ही विद्यार्थ्याची परीक्षा घेऊ शकलो नाही. आता सध्या कोणत्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना परत करण्यात आलं? आपण कुठल्याही विद्यार्थ्याला आपण परत पाठवलेलं नाही. मला नौखंडा कॉलेजचे तो विद्यार्थी पूर्ण परत गेले. आम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला परत पाठवले नाही. विद्यार्थ्याला आम्ही विनंती केली होती की तुम्ही सेंटरला थांबा, आम्ही विद्यापीठाशी संपर्क साधतो आणि नंतर तुम्ही बसा. आम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला परीक्षा सेंटरवरून काढून दिलेलं नाही. विद्यार्थी आपण आपल्या मनानं त्या कॉलेजला गेलेले आहेत. त्यांचे पॅरेंट्सचं म्हणणं आहे की सेंटरवर आम्ही असं त्यांचं म्हणणं. आम्ही त्यांचं हॉल तिकीट पाहिलं. हॉल तिकीट पाहून आमच्या कॉलेजचं नाव होतं त्याच्यावर. आम्ही त्यांना थांबवण्याची विनंती केली आणि MKCLचे आम्ही संपर्क साधला. माझा असे यांचे नंबर नाही, ते म्हणजे आम्ही नंबर टाकतो, तुम्ही त्यांची परीक्षा घ्या. आम्ही सर्व विद्यार्थ्याला तसं थांबण्याची विनंती केली. आम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला परीक्षा सेंटरवरून काढून दिलेलं नाही. कोणते विद्यार्थी आहेत नाही, सर्व ते त्यांचे सेंटरवर गेले. त्या सेंटरवर ते सध्या विद्यार्थी आहेत. जे विद्यार्थी गेले त्याला नंतर परीक्षा घेता येते का परत? त्या सेंटरला ते परीक्षा देत आहेत. होम सेंटरला. मग या गैरसोयीचा जिम्मेदार कोण आहे? जे गैरसोय झाली विद्यार्थ्यांना MKCL युनिव्हर्सिटी MKCL जे काम पाहतं परीक्षेचं. बरं, याच्यामध्ये गैरसोय झाली त्याचं पत्र तुम्ही वरिष्ठांना कळवणार? हो, कळवणार. आम्ही सर्व स्क्रीनशॉट काढायचे त्याच्या लॉगिनवरचे. विद्यार्थ्यांना काय सूचना देणार या माध्यमातून? काय विद्यार्थ्यांवर की फक्त संयम बाळगावा, कारण परीक्षा जरी उशिरा सुरू झाली तरी आपण तेवढा वेळ त्यांना देऊ शकतो. वाढून देऊ शकतो. कारण बाहेरून विद्यार्थी आलेले त्यांना आता काही विद्यार्थी सांगत होते ना त्याचं परीक्षेची वेळ त्यांना थोडा त्रास सहन करावा लागला. आम्ही तर तशी बैठक व्यवस्था केली होती, सर्व केलं होतं मुलांसाठी. मुलांना कुठल्याच मुलाला पण म्हणलो की तुम्ही जाऊ नका, तुम्ही थांबा, आम्ही तुमची परीक्षा घ्यायला आम्ही तयार आहोत. आपल्याकडून काय सूचना देणार? सूचना आपल्याकडून तसं काही येत नसतं परीक्षेला. काय नाव सर आपल्याकडून? विनायक खिल्लारे, कॉलेजच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज.